जय भीम मित्रांनो, मी ॲडव्होकेट हर्षवर्धन सोनकांबळे आपल्या आंबेडकराईट डायरेक्टरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सध्या आरक्षणावर चर्चा करत आहोत. मागच्या वेळी आपण नॉन क्रिमिलियर आणि नॉन क्रिमिनल याविषयी फरक पाहिला होता, तसंच याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलेली. मित्रांनो, आजही आरक्षणाच्या संदर्भातच काहीतरी नवीन जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण पाहत आहोत की आरक्षणावर संपूर्ण भारतभर चर्चा, वादविवाद, युक्तिवाद असे चालू असतात. मित्रांनो, असाच एक वाद आपल्यासमोर येतो की आरक्षणाची मर्यादा ही 50% आहे. म्हणजे SC, ST, OBC या प्रवर्गांना आरक्षण देण्यासाठी 50%पेक्षा जास्त मर्यादा किंवा आरक्षण देता येऊ शकत नाही. मित्रांनो, काय हे खरं आहे का? होय मित्रांनो, बरोबर आहे की भारतीय राज्यघटनेच्या परिच्छेद 16 क्लॉज 4 सब क्लॉज ए मध्ये अशा प्रकारची तरतूद आहे. त्यामध्ये असं सांगितलं आहे की SC, ST, OBC या प्रवर्गांना रिझर्वेशन देताना त्याची मर्यादा 50%पेक्षा जास्त ओलांडता कामा नये. तसेच आपण जर सर्वोच्च न्यायालयाचा प्रसिद्ध न्यायनिर्णय 1993ला इंदिरा शहानी विरुद्ध भारत सरकार हा जर पाहिला, किंवा मराठा रिझर्वेशनच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नुकताच न्यायनिर्णय जर पाहिला, तर त्यामध्ये देखील 50%पेक्षा जास्त मर्यादा आरक्षणाची ओलांडता येणार नाही अशा प्रकारची निर्वाळे किंवा न्यायनिर्णय देखील देण्यात आलेले आहे. मित्रांनो, परंतु संपूर्ण भारतभर आरक्षणाची मर्यादा 50% असण्याच्या संदर्भात नियम आणि कायदा असला तरी देखील भारतामध्ये असं एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये ही आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा जास्त आहे. होय, ते राज्य आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये एकूण SC, ST, OBCसाठी जे रिझर्वेशन आहे, आरक्षण आहे, ते आहे 69%. परंतु मित्रांनो, प्रश्न निर्माण हा होतो की तामिळनाडूमध्येच 50%पेक्षा जास्त रिझर्वेशन का आहे, किंवा हेच राज्य यासाठी अपवाद का आहे? तर यासाठी आपल्याला याचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यावा लागतो. मित्रांनो, 19व्या शतकामध्ये तामिळनाडूमध्ये SC, ST, OBC बहुजन लोकांच्या उद्धारासाठी चळवळी सुरू झाल्या आणि तेथे एक जस्टिस पार्टी म्हणून उदयाला आली. या जस्टिस पार्टीनं प्रेसिडेन्सी लेजिस्लेचरमध्ये अशा प्रकारचा युक्तिवाद केला आणि अशा प्रकारच्या कायद्याची मागणी केली की 94% ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, प्रशासनामध्ये हे उच्च जातीचे ब्राह्मण लोक किंवा उच्च जातीच्या लोकांनीच आरक्षणाचा फायदा किंवा सीटांचा फायदा घेतलेला आहे. परंतु जे SC, ST, OBC आहे तो वर्ग या जागांपासून, आरक्षणापासून वंचित आहे आणि म्हणून या वर्गाला 50% तरी आरक्षणाची तरतूद असली पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आणि त्याचवेळी 44% रिझर्वेशन त्यांनी मंजूरही करून घेतलं होतं. मित्रांनो, पुढे तामिळनाडूमध्ये 1971मध्ये करुणानिधी यांचं सरकार आलं, DMK सरकार. त्यांनी एक SC, ST, OBC यांना SCसाठी 18% रिझर्वेशन व OBCसाठी 30% रिझर्वेशन आणि 1% STसाठी अशा प्रकारचं रिझर्वेशन मंजूर करून घेतलं. पुढं मित्रांनो, तामिळनाडूमधील करुणानिधी यांचं सरकार संपुष्टात आलं आणि AIADMK सरकार अस्तित्वात आलं आणि या AIADMK सरकारनं ही आरक्षणाची मर्यादा 1980ला SCसाठी 18%, OBCसाठी 50% अशी एकूण 68% रिझर्वेशन वाढवून घेतलं, तसा कायदा तयार करून घेतला. मित्रांनो, त्यानंतर परत 1989ला करुणानिधी यांचं सरकार आलं आणि करुणानिधी यांनी सत्यनाथन नावाची कमिटी स्थापन करून या कमिटीच्या माध्यमातून एक नवीन प्रवर्ग OBCचा तयार केला, जो की मोस्ट बॅकवर्ड क्लास म्हणजे अतिशय मागास वर्ग हा निर्माण केला आणि SCसाठी 18% रिझर्वेशन, OBCसाठी 30% रिझर्वेशन आणि हा मोस्ट बॅकवर्ड क्लास जो होता त्याच्यासाठी 20% रिझर्वेशन आणि STसाठी 1% रिझर्वेशन असं संपूर्ण रिझर्वेशन 69% मंजूर करून घेतलं. मित्रांनो, हे केल्याच्या नंतर परत असं झालं की केंद्र सरकार आणि केंद्रामध्ये OBCच्या रिझर्वेशनसाठी एक चळवळ उभी राहिली आणि OBCसाठी रिझर्वेशन
लागू करण्यात यावं या संदर्भामध्ये कायदा तयार करण्यात आला. या कायद्याला 1993ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या जजमेंटनं चॅलेंज केलं, आव्हान केलं आणि यामध्ये सुप्रीम कोर्टानं निर्णय देताना असं सांगितलं की कोणतंही रिझर्वेशन SC ST OBCंना देताना त्याची मर्यादा ही 50% जास्त वाढता कामा नये किंवा ओलांडता कामा नये. मित्रांनो, म्हणून मद्रास हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली की तामिळनाडूमध्ये 50% जास्त रिझर्वेशनची मर्यादा ओलांडत आहेत आणि म्हणून हे रिझर्वेशन रद्द करण्यात यावं. आणि त्या जजमेंटच्या अनुषंगानं तिथं देखील मद्रास हायकोर्टानं हे रिझर्वेशन जे तामिळनाडू सरकारनं दिलं आहे ते फक्त एका शैक्षणिक वर्षासाठी लागू राहील, त्यापुढं हे रिझर्वेशन लागू करता येणार नाही अशा प्रकारचं एक न्यायनिर्णय दिला. परंतु तामिळनाडू सरकार तिथं थांबलं नाही. त्यांनी या निर्णयाच्या विरोधामध्ये एक स्पेशल लीव पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली आणि अशी विनंती केली की तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त SC ST OBC वर्ग आहे आणि म्हणून ह्या राज्यासाठी 69% रिझर्वेशन 8 ही आवश्यक आहे. परंतु मित्रांनो, सुप्रीम कोर्टानं या संदर्भामध्ये जजमेंट देताना ती रिझर्वेशनचा जो कायदा होता तो स्थगित केला. परंतु तामिळनाडू सरकारने एक तामिळनाडू SC ST DNT OBC एम्प्लॉईज रिझर्वेशन ॲक्ट 1993 हा पास केला आणि या कायद्याच्या माध्यमातून तो कायदा केंद्र सरकारमध्ये 76वी राज्यघटना दुरुस्ती करून लोकसभा राज्यसभा यांच्या म्हणजे या सभागृहामध्ये तो मंजूर करून घेतला आणि त्यावेळीचे नरसिम्हा राव हे प्रधानमंत्री असताना त्यांनी राष्ट्रपतीची स्वाक्षरी घेऊन तो कायदा भारतीय राज्यघटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये तो टाकण्यात आला. मित्रांनो, हा कायदा अनुसूची 9मध्ये टाकल्यामुळे तो कायदा प्रोटेक्ट झाला आणि प्रोटेक्ट झाला म्हणजे कोणतंही न्यायालय, कोणतंही हायकोर्ट किंवा भारताचं सर्वोच्च न्यायालय या कायद्यामध्ये कसल्याही प्रकारचा रिव्ह्यू किंवा त्याची चौकशी करू शकत नाही किंवा तो कायदा वैध अवैध ठरवू शकत नाही. अशा प्रकारच्या त्या तरतुदी आहेत. मित्रांनो, हा कायदा 257A या एंट्रीखाली तो कायदा त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. परंतु ह्या अनुसूचीमध्ये हा कायदा गेला म्हणजे नेमकं झालं काय? तर मित्रांनो, ही अनुसूची नेमकी काय आहे तर भारतीय राज्यघटनेचं अनुच्छेद 31B हे त्या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण आहे. 31B असं सांगतं की कोणताही कायदा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने तयार केला असेल आणि तो जर भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 9मध्ये समाविष्ट करण्यात आला असेल तर भारतातल्या कोणत्याही न्यायालयाला या कायद्यामध्ये कसल्याही प्रकारचा रिव्ह्यू किंवा तो कायदा वैध आहे अवैध आहे अशा प्रकारचा कोणताही न्याय निर्णय निर्वाळा देता येणार नाही. अशा प्रकारची त्या तरतुदी त्या 31B मध्ये आहेत. म्हणून अनुसूची 9 ही ह्या भारतीय राज्यघटनेची सर्वात महत्त्वपूर्ण अनुसूची आहे. कोणताही कायदा जर त्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला तर तो सुप्रीम कोर्ट किंवा भारतातलं कोणतंही हायकोर्ट त्यामध्ये कसल्याही प्रकारची चौकशी करू शकत नाही. आणि म्हणून तामिळनाडू सरकारने 1993ला SC ST OBC यांच्या रिझर्वेशनचा तयार करण्यात आलेला कायदा हा अनुसूची 9मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळंच तो कायदा तिथं प्रोटेक्ट करण्यात आला. परंतु मित्रांनो, एक प्रश्न पुन्हा उभा राहतो की तामिळनाडू सरकारने अशा प्रकारचा कायदा जर तयार करून तो अनुसूची 9मध्ये समाविष्ट केला आहे तर भारतातील इतर राज्यही त्यांच्या राज्यामध्ये काही प्रवर्गांना रिझर्वेशन देण्यासाठी का अशा प्रकारच्या तरतुदी करू शकत नाहीत? उदाहरणार्थ, मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यासाठी महाराष्ट्र सरकार हा स्पेशल कायदा तयार करून आरक्षणाची मर्यादा वाढवून तो कायदा भारताच्या राज्यघटनेच्या अनुसूची 9मध्ये का समाविष्ट करत नाही? परंतु मित्रांनो, त्यासाठी पुन्हा एक महत्त्वपूर्ण बाब आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. ती म्हणजे 2007मध्ये एक न्यायनिर्णय सर्वोच्च न्यायालयाने पारित केला, ज्या न्यायनिर्णयाचं नाव होतं AI कोहलो विरुद्ध तामिळनाडू सरकार. आणि ह्या तामिळनाडू सरकारच्या कायद्याच्या विरोधात दाखल झालेला हा न्यायनिर्णय होता. त्यामध्ये न्यायनिर्णय देताना सुप्रीम कोर्टाने 2 महत्त्वपूर्ण बाबी विशद केल्या. त्या म्हणजे एक की यापुढे अनुसूची 9मध्ये कोणताही कायदा समाविष्ट करताना तो फक्त कृषीच्या संदर्भात कायदा असला पाहिजे. आणि नंबर 2, 24 एप्रिल 1973च्या पूर्वी जेवढे काही कायदे
24 एप्रिल 1973च्या नंतर जेवढे काही कायदे या अनुसूची 9मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते तेवढेच कायदे यामध्ये व्हॅलिड राहतील किंवा वैध राहतील अशा प्रकारचा न्यायनिर्णय त्यामध्ये देण्यात आला. म्हणून मित्रांनो, अनुसूची 9मध्ये हा जो कायदा समाविष्ट करण्यात आलेला आहे म्हणूनच तो प्रोटेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ही 50% जास्त ओलांडून 69% करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर प्रत्येक राज्याला त्यांच्या राज्यातील जे डिप्रेस्ड क्लास आहे किंवा जो मागासवर्ग आहे अशा मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी, त्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी जर खरोखर जर काही करावायचं असेल तर त्यांनी स्पेशल कायदा तयार करून तो राज्यसभा लोकसभा यामध्ये पारित करून राष्ट्रपती स्वाक्षरी घेऊन अनुसूची 9मध्ये जर टाकला आणि तशा प्रकारचं जर प्रोटेक्शन मिळवून जर घेतलं तर नक्कीच कायदा वैध ठरू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तामिळनाडूमध्ये 69% रिझर्वेशन का आहे या प्रकारचं कारण नक्कीच कळालं असेल अशी आशा व्यक्त करतो. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ कळावेत म्हणून तुम्ही या चॅनलला आता सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला सर्वात प्रथम या व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात प्रथम मिळावा म्हणून जे बेल आहे त्याला प्रेस करा. जय भीम, जय भारत.